युट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळपासून ना 5:30 वाजल्यापासून जी आता माझी सुरुवात झालेली आहे ती झाडू, फरशी सकाळची, त्याच्यानंतर अंगणात साडा वगैरे मारणं, झाडांना पाणी देणं, चहा, माझं स्वतःचं आवरणं इथंपर्यंत माझं झालेलं आहे. तर आता त्याच्यानंतर मला आता किचनमधली कामं करायची आहेत. पीठ वगैरे पण मळून ठेवलेलं आहे. तर आता मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आता सगळं म्हणजे जी काय मी भाज्या वगैरे करणार आहे ती पण आता किचनमधलं सगळं रुटीन शेअर करणार आहे. तर मला आज बनवायची होती बघा बिर्याणी आणि चिकनचा रस्सा सगळं बनवायचं आहे. पण म्हटलं थोडंसं जरा बाहेर जाऊन येते. तर मी लवकर उठल्यामुळं आंघोळ वगैरे लवकर झाली होती. पण म्हटलं थोडंसं बाहेर फेरफटका मारावा की सकाळ सकाळी फ्रेश वातावरणात एकदम मस्त वाटते बघा. सकाळी उठल्यानंतर ना असं जर आपण एक 10-15 मिनटं फिरलो ना अशा फ्रेश वातावरणात तर आपला अख्खा दिवस एकदम फ्रेश आणि एकदम असं छान जाते. तर तुम्हाला दाखवते. हे माझे जे शेवग्याचं झाड आहे ना घराच्या साईडला लावलेलं ते ना मी घर बांधल्यावर एक वर्षानं लावलं होतं तरी आता एवढं उंच आलंय. तर म्हणजे ना अक्षरशः त्याच्या शेंगा पण आम्हाला काढता येणं झालेत शेवग्याचे, म्हणजे एवढं उंच आलेलं आहे हे. तर त्याच्यानंतर बनवायचा होता चहा. तर म्हणलं घरात आल्यानंतर, मग घरात आल्यानंतर मी एकटेच होते. तर म्हणलं चहा वगैरे झाला ना तर पटकन मग अंगणामध्ये पाणी वगैरे मारून घ्यायचं आहे, झाडांना पाणी द्यायचं आहे. आणि आज ना म्हणजे एकदमच असं मी लवकर उठल्यामुळे ना म्हणजे आपल्या ते हे असते ना उजेलनंतर जो प्रकाश येतोय ना तो एकदम असा प्रकाश जास्त येतो आणि कमी येतो, त्यामुळे व्हिडिओला काय एवढी क्लिअरिटी वाटी नाही आज. तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला, घ्यायला शिजायला टाकला आणि माझ्या लक्षात आलं की म्हटलं आता आपण थोडीशी तयारी पण करून घेतली तर चालेल. कारण एकदा पाणी मारवतो तर ना पीठ वगैरे मळून ठेवते आणि लसूण वगैरे पण थोडासा सोलून ठेवते, 1-2 गड्डे, आणि बाकीचं काय लागला ना तर मग परत सोलता येईल. मग इथं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, थोडंसं तेल वगैरे लावून ठेवलं. आणि आज बिर्याणी बनवायची होती म्हणून काय केलं एकदम थोडंसं मी मळून घेतलेलं आहे. कारण बिर्याणी होस्तोर कुणाला काही नाश्ता करायचा असेल ना त्याच्यासाठी 4-5 चपात्याचं मळून घेतलेलं आहे. आणि कारण आज मी पोहेच बनवणार होते पण म्हटलं चिकन आणलं होतं तर सगळं थोड्या चिकनचा ना मी त्यातला रस्सा पण बनवणार होते. मग चिकनचा रस्सा आणि बिर्याणी म्हणून भरपूर मला असं लसूण वगैरे सोलावं लागणार होता. त्यासाठी पहिल्यांदा ना म्हणलं रस्सा आणि चपाती बनवून ठेवते आणि मग थोड्या वेळानं म्हणजे सकाळचं जेवण तर पोरांचं होऊन जाईल, मग दुपारी वगैरे संध्याकाळी ती मग बिर्याणी खाऊन जातील. तर असं होतं. मग त्याच्यानंतर ती तयारी वगैरे करून ठेवली आणि त्याच्यानंतर बाहेर आले. बाहेर आल्यानंतर थोडंसं तुळशीला पाणी वगैरे घातलं. आणि आता बघा ही माझी तुळस आहे ना कृष्णा तुळस म्हणतात ना, ती कृष्णा तुळस आहे. कारण असं लालसर कलर असतोय ना तुळस, हिरवी दिसत नाही ते एकदम पूर्ण, म्हणजे दुसरी झाडं कशी दिसते थांबा तुम्हाला दाखवते. तर दुसरी झाडं आहे बघा अशी हिरवी दिसते. तर हिरवी किंवा असं थोडीशी पोपटी दिसते. आता ही पाठीमागच्या साईडनं व्हिडिओ काढल्यामुळं थोडीशी अशी म्हणजे काळपट दिसते. पण तुम्हाला झूम मध्ये मी दाखवली ना तर पूर्ण अशी हिरवीगार एकदम फ्रेश दिसते. तर काय होतंय माहितीये का, एकदम सकाळ सकाळचं वातावरण असलं ना तर थोडंसं काळपट काळपट निघलं ना तर मग ती झाडं वगैरे जरा काळपट निघतात, पण ती हिरवीगार अशी एकदम फ्रेश आहेत, एकदम पोपटी पोपटी कलर सारखी. तर त्याच्यानंतर पाणी वगैरे मारून घेतलं. पण म्हटलं आता फुलं पण भरपूर आली होती मोगऱ्याला वगैरे, तर थोडीशी फुलं पण काढून न्यावी कारण आता नंतर पूजा वगैरे करायला लागेल. कारण कसं आहे आता बिर्याणी वगैरे करायचं म्हटलं तर मग तिकडं परत स्वयंपाकामध्ये एकदा आपण स्वयंपाकाला लागलो ना तर मग देवपूजा तशीच राहील. म्हणून म्हटलं फुलं तर काढून ठेवते, उठलं तर मग पूर्वा देवपूजा करून घेईल. तर आता सध्या काय झालंय, गुलाब आहे नावाचं हे सगळं गुलाबांना छाटण्या केले त्यामुळं असं एकदम सुनं सुनं दिसाले. कारण हे आहे ना जे छोटे छोटे दिसते ना फाटे ते बरे एक हात तर मी वरती आले होते ते कट करून घेतलेले आहेत मी. आणि जे काय म्हणजे थोडेसे पिवळे पडलेले झाडं वगैरे होते ना ते पण बघा मी असं म्हणजे एकदम कट करून टाकले. तर काय काय झाडं तर काढून टाकलेत मी लावलेली. काय काय झाडं अशी थोडी खराब, पण एक झाड ना गुलाबाचं खराब झालं तर ते अख्खच्या हक्क मी काढून टाकलेलं आहे. तर कढीपत्ता पण इथं मस्त आलेला आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मी सकाळ संध्याकाळ आणि जास्त ऊन पडलं तर खरं सांगते मी दुपारी सुद्धा झाडांना पाणी, अक्षरशः दुपारी 3 वाजता येऊन सुद्धा उन्हात सुद्धा मी झाडांना पाणी देऊन जाते. कारण कसं आहे आपण जर एखाद्या गोष्टीला जपलं ना तरच ती गोष्ट पण व्यवस्थित राहते, किंवा असं म्हणतात ना ते एकदम खरं आहे बघा. तर शोचं झाड पण ना माझं एकदम छान आले. कारण एक जास्ती दिवसाचं नाही ते त्याला वाढ चांगली लागली. कारण एक 2-3 महिने झाला असेल मी त्याला लावलेलं आहे. अगोदर काय शोचं झाड नव्हतं, बाकीची झाडं होती, पण आल्यापासून चांगलं फुटलंय ते. मला वाटत नव्हतं कारण नर्सरीमधून आणलं एवढं चांगलं फुटेल म्हणून. तर आता असं फुटलंय ना तर दुसरी पण बाकीची पण मला आवडतात ना तर ती झाडं मी घेऊन येणार. कारण मला गॅरंटी नव्हती
की झाडं इथं म्हणजे नर्सरीत छान येतात, घरी आणल्यावर येतात का नाही, कारण त्या मातीला आणि ह्या मातीला फरक असतोय. त्यामुळे म्हणलं जरा बघावं. तर आता चांगले आलेत म्हटल्यानंतर दुसऱ्याची अजून 1-2-4 झाडं आणायला काही हरकत नाही. तर थोडीशी जागा पण आहे तिथं पुढे शिल्लक, तर होऊ शकते तिथं झाडं बसू शकते, 2-4 आणखी लावू शकते मी. तर त्याच्यानंतर घरात आल्यानंतर थोडंसं आणखी काय वगैरे चिरून घ्यायचं होतं, खोबरं वगैरे चिरून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आणि मिक्सरला वगैरे लावून झालं की अगोदर ना मी फक्त खोबरं असं एकदम कोरडं कोरडं करून ठेवते एका डब्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती का, अद्रक लसूण आणि खोबरं एकत्र काढले ना तर मग ती एका दिवसाच्या भाजीपुरतच होते. ते असं दुसऱ्या दिवशी म्हणजे हे असं वापरता येत नाही दुसरं कधी बाकी दिवशी. तर त्यामुळं काय केलं मी, म्हणलं खोबरं वेगळीकडेच काढून ठेवते आणि अद्रक लसूण ह्याने वेगळीकडे काढून ठेवते. खोबरं कोरडं राहिले ना, महिनाभर कोरडं खोबरं असलं तर आपण कोणत्याही भाजीला वापरू शकतो. पण त्यावेळेस अद्रक आणि लसूण त्यात जर मिक्स केलं तर मग ते जाऊ शकत नाही, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा. तर मग अगोदर कोरडं खोबरं असताना फक्त ते मस्त असं तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना 1-2 चमचे खोबरं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट 1-1.5 चमचा टाकून घेते मी, कारण अद्रक लसूणची पेस्ट आमच्यात म्हणजे ते सगळ्यांना ना असं चिकनला आमच्यात आवडते असं त्याचा म्हणजे स्वाद, त्यामुळं ते जास्त टाकून घेते मी. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं ना की चांगलं तळून घेतलं की त्याच्यामध्ये घरचं काळं तिखट टाकून घेणार आहे आता मी. घरचं काळं तिखट ना म्हणजे असं म्हणजे सगळे मसाले वगैरे त्यात भरपूर टाकले असते, त्यामुळे याच्यात मी ना असं लवंग वगैरे असं बारीक करून काय काय जण टाकतात ना, तर तसं काही टाकत नाही. कारण माझ्या घरचं काळं तिखट ना माझ्या माहेरून माझी मम्मी देते, तर ती ना एकदम त्याच्यात भरपूर असा मसाला घातलेला असतोय. कारण ते मसाला भरपूर घातला ना आणि त्याच्यानंतर आपण पण मसाला घातला ना तर मग काय होतं माहिती का, जास्त पण भाजीला मसाला असा चांगला नाही बघा, कारण तो असं म्हणजे आपल्या आहारामध्ये एवढा पण मसाला नसावा. त्यामुळं पहिलंच ऑलरेडी ना भरपूर मसाला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी ना आपलं असं खोबरं अद्रक लसूणची पेस्ट घालून डायरेक्ट फोडणी घालत असते. आणि हे जे काय शिजलेलं चिकन होतं ना, थोडं म्हणजे मी 2-3 जागी चिकन शिजवून घेतले वेगवेगळं. काला आता बिर्याणीला वेगळं लागणार आहे, कारण ह्याच चिकनची बिर्याणी आपण करू शकत नाही, म्हणून त्याच्या जेवढं भाजी करायची होती ना त्या भाजीपुरतं तेवढंच मी ठेवून घेतले साईडला. आणि इथं ना चिकनची भाजी वगैरे झालेली आहे, पीठ मळलेलं आहे. आता 2-3 चपात्या 4-5 चपात्या लाटून घेते आणि सगळं किचन कट्टा वगैरे आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मग थोडासा चहा वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग बिर्याणी करायला घेणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण सकाळचा टायमिंग असलं ना, एक तर लवकर उठलेला असतो आपण आणि त्याच्यानंतर म्हणलं सगळं गडबड म्हणलं की मी होत नाही. तर बिर्याणीसाठी ना अद्रक लसूणची 1-2-3 चमचा पेस्ट बनवून घेतलेली आहे. अद्रक लसूण आणि ती पेस्ट आहे ना याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपलं हळद टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपला जो काय मसाला असतो ना बिर्याणीचा, तो बिर्याणीचा मसाला भरपूर असा टाकलेला आहे. कारण आपण त्याच्यामध्ये राईस पण मिक्स करतो ना, तर त्याच्यामुळं चिकनपेक्षा ना मसाला जास्त कधी पण टाकायचा. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणखी थोडं जे काय आपलं एक गरम मसाला भेटतोय ना, तो गरम मसाला पण मी टाकत असते याच्यामध्ये. कारण अशा प्रकारचे मसाले असतात ना, त्यांना ना बिर्याणीला टेस्ट छान येते. आता मस्त घरचं काळं तिखट वगैरे असं असते आपल्यात, पण असं आपण टाकू शकत नाही त्याला ना. त्याचे मसाले टाकले ना तर वेगळेच असे एक छान टेस्टी येते. तर इथे काय मी घरचं काळं तिखट वगैरे टाकलं नाही, तर ते 2-3 प्रकारचे मसाले, गरम मसाला, परत सुहाना काय ते आपलं ह्याचा बिर्याणीचा मसाला आणि कोथिंबीर आणि त्याच्यानंतर दही भरपूर घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं आहे ना, आता मी एक 20 ते 25 मिनिटं ना असंच ठेवून देणार आहे. म्हणजे ह्याला ना मिक्स करणार आहे आणि मिक्स केलं की एका साईडला ना असं झाकण ठेवायचं आणि मस्त ते सगळं ठेवून द्यायचं एक 15 ते 20 मिनिटं. तर 15 ते 20 मिनिटं ही मी असं व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे. याच्यावर एक ताट झाकून आता मी ठेवून देणार आहे याला. आणि याचं सगळं व्यवस्थित होस्तोर एका साईडला ना आता मी म्हणजे आपल्या बिर्याणीचा जो काही राईस असतो ना, तो तयार करायला घेणार आहे. तर त्याच्यासाठी ना राईस ही एका साईडला ठेवून घेतला. आणि त्यासाठी आता ह्याची तयारी म्हणलं तर मग एवढेसे असे कांदे घेतलेले आहेत बघा. आणि ते कांदे ना सध्या म्हणजे आता मला काम भरपूर आहे, त्यामुळे ऋतूला सुट्टे, त्यामुळे ऋतू ना मला ना सकाळी आजच नाही तर रोज थोडी मदत करत असते. तर त्याने घेतलेले आहेत 5-6 कांदे. तर 5-6 कांदे लांब लांब असे चिरून घेतलेले आहेत.
आणि त्याच्यानंतर तो कोट वगैरे असे लांब लांब कट व्यवस्थित करून देतोय मला. तर हे झालं की त्याच्यानंतर तोपर्यंत मी ह्याची तयारी करते आपलं राईसची. तर राईससाठी काय करायचं माहिती का, 5-7 म्हणण्यापेक्षा 7-10-15 लवंग घेतलेले आहेत, परत आपली मिरी घेतलेली आहे आणि तमालपत्र, हे सगळं आहे ना असं तेलामध्ये कड करूस तर मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि हे तळून घेतलं की काय होतंय, छान तळून घेतलं की एक राईसला छान असा मस्त सुगंध येतोय बघा. तर हे सगळं झालं की त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं, कारण पूर्ण आपला राईस आहे ना त्याच्यामधून असा खळखळ उकळून एक जे जे काय आपण 7-8 मिनिटं उकळून घेणार आहे ना, तो फुल एकदम असा रिलॅक्समध्ये उकळला पाहिजे. असं थोडं पाण्याची त्यात कमतरता भासू द्यायची नाही, भरपूर पाणी ओतायचं. आणि राईसपेक्षा ना पाणी दुप्पट टाकत असते मी. आणि त्याच्यामध्ये ना परत तूप टाकलेलं आहे मी. तर तुपाने काय होतंय, राईस एकदम मस्त असा शिजून पण निघणार आहे आणि आतून एकदम, कारण कधी कधी राईस काय होतं वरून शिजून निघतो आणि आतमध्ये कच्चं राहतं, तर तसं तुपामुळे होत नाही बघा. आणि एक सुगंध पण छान येतोय. तर तोपर्यंत राईस आहे ना इथं एक 20 मिनिटं ना मी पाणी टाकून राईस असा इथं भिजायला, म्हणजे तांदूळ आहे ना इथे भिजायला घातलं होतं अगोदर. एका पॅनमध्ये तांदूळ भिजवून घेतलेला आहे. हे 20 मिनिटं भिजवून घेतलेले तांदूळ मी याच्यामध्ये नंतर ना ह्याला उकळी येत आली की याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेतलेलं आहे. आणि हे तांदूळ टाकून झाले की त्याच्यानंतर ह्याला ना मी चांगले एक 7 मिनिटं फक्त म्हणजे उकळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना उकळून घेतले की एक आपली पूर्ण वाटाची चाळणी असते ना त्याच्यामध्ये सगळं पाणी त्याचं ओतून दिलेलं आहे आणि राईस एका साईडला करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर ना जो काय कट केलेला कांदा होता तो मी याच्यामध्ये भरपूर अगोदर तेल टाकायचं आहे, कारण बिर्याणी म्हणलं ना थोडंसं जास्त आपण जी भाजी वगैरे बनवतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आपल्याला तेल टाकावं लागते. त्यावेळेस ती मस्त शिजून निघणार आहे मऊसर आणि टेस्ट छान येणार आहे. तर कांदा भरपूर असल्यामुळे ना तर तेवढा काय कांदा 7-8 पुरला नाही, तर त्याच्यानंतर अजून 2-4 कांदे मी चिरून घेतलेले आहेत. आणि कांदा अगोदर दिसतो ना आपल्याला ना भरपूर दिसतोय, पण त्याच्यानंतर तळल्यानंतर ना कमी होतोय, म्हणून परत म्हणलं मी अजून एक 4-5 कांदे घेतले, ते असे लांब कट करून घेतले. आणि त्याच्यानंतर ते तमालपत्र आणि ते मसाला वगैरे दालचिनी ते टाकून घेतलेलं आहे. आणि त्या मसाल्यामध्ये जे काही आपलं चिकन आपण 20 मिनिटं काढून ठेवलं होतं ना साईडला, ते चिकन आता याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तर आता तर तुम्हाला हे पिवळं दिसते, पण ना थोड्या वेळ आपण शिजवून घेतलं ना ह्याचा कलर पूर्ण चेंज होते बघा, कारण कांद्याचा कलर आता लालसर आलाय ना. आणि थोडंसं ते मसाले वगैरे असतात ना, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तर याने काय होते माहिती का, त्याचा कलर चेंज होतोय आणि थोड्या वेळानं ना तो असा एकदम ब्राऊन दिसायला लागतोय. तर सगळं झालं की ते कलरसाठी आपण शेवटी ना कलर पण वापरायचा आहे, म्हणजे याचा कलर आपलं बिर्याणीचा कलर मी शेवटी वापरणार आहे. तर इथं ना मस्त असं चिकन वगैरे शिजून झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही की मस्त असं शिजलेलं आहे चिकन. आणि त्याचा आता फक्त आपण वरून तांदूळ टाकलं की मग होऊन जाईल. तर तांदूळ ना असं मस्त पसरवून घ्यायचं. आणि आता आपल्याला वाटलं ना तर त्याचे 2 लेअर मी करून आपण घेऊ शकतो. 2 लेअर पण केले तर चालते, पण चिकन भरपूर होतं म्हणलं आता ह्याच्यावर टाकूनही त्याच्यानंतर मग वरती थोडंसं हे केलं तर चालेल, म्हणून मी सगळं राईस अगोदर टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळा राईस टाकला आणि त्याच्यानंतर कलर टाकणार आहे आता. तर काय माहितीये का, म्हणजे कसं आहे, आपण ना ज्यावेळेस बिर्याणी करतो ना त्यावेळेस जर आपण असंच ती राईस आहे ना असंच म्हणजे बिन पाणी काढता जर ठेवलात ना तुम्ही, तर मग राईस एवढा असा पडपडीत होत नाही, बिर्याणी एवढी आपली अशी हॉटेलमधल्यासारखी होत नाही. त्यामुळे कधी पण अशी एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीतून ना चाळणीनं मस्त असं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ना राईस 100% एकदम फडफडीत होणार. आणि थोडंसं मसाल्याचं पाणी पण इथं, पाणी म्हणजे अगदी थोडंसं नॉर्मल ते पिवळा रस्सा असतोय ना तो टाकलेला आहे. फक्त सुगंध छान येण्यासाठी टाकलाय तो मी, एकदम काय पाणी वगैरे ओतलेलं नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर थोडासा लालसर आपला खायचा कलर असतो ना तो लाल कलर आणि थोडासा पिवळा कलर मी टाकलेला आहे. हिरवा कलर आमच्यात आवडत नाही, त्यामुळे तो काय मी वापरत नाही बिर्याणीला. काही जण टाकते थोडासा ग्रीन कलर पण आम्ही नाही टाकत. आणि आता बिर्याणी वगैरे झालेली आहेत, सगळी कामं वगैरे झालेली आहेत. तर इथंच व्हिडिओचा एंड करते.